पुढे जाऊया। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यामध्ये तालुकानिहाय ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येत आहेत। त्यानंतर 12 जूनला जिल्हानिहाय चक्काजाम आंदोलन करून महायुती सरकारला जाब विचारला जाणार आहे। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या तिहेरी सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब या आंदोलनाद्वारे विचारला जाणार आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, आपण बघतोय हा मोर्चा सुरू झालेला आहे, काय नेमकं या बॅनरवरती लिहिलेलं आहे, काय नेमकं आंदोलकांचं म्हणणं आहे? निश्चित ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि आपण बघतोय विरोधी पक्ष नेते स्वतः या मोर्चाला नेतृत्व करताय। आपण बघतोय जे सरकारने आश्वासने दिली होती ती आश्वासनं पूर्ण केली नाही, म्हणून उबाटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारण्यासाठीचा हा मोर्चा आहे। अंबादास दानवे स्वतः मोर्चामध्ये सामील झालेले, स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत आणि सरकारला जाब विचारायला ते विभागीय कार्यालयात जाणार आहेत। दादा, एक मिनिट, माझ्या अंगावर येईल नाही तर काय म्हणाल, काय म्हणणार नेमकं? नाही, आम्ही क्या हुआ तेरा वादा सरकारला प्रश्न केलेला आहे। सरकारने जे निवडणुकीच्या वेळेस आश्वासनं दिली होती, शेतकऱ्याची कर्जमुक्ती करणार सांगितलं होतं, हमी भाव देणार सांगितलं होतं, SGSTचे पैसे परत देणार सांगितलं होतं, शेतकरी सन्मान योजना 15,000 करणार सांगितलं होतं, पुरेशी लाईट देऊ सांगितलं होतं, त्याचप्रमाणे ऊर्जा आपल्या वेगळ्या पद्धतीनं सौर ऊर्जेचे पंप देऊ सांगितलं होतं। 8 महिने झाले पैसे जमा केले, म्हणून असे अनेक वायदे सरकारनं केलेले आहे, ते पूर्ण करा अशी मागणी आमची। म्हणून आम्ही क्या हुआ तेरा वादा 1 आठवड्यापासून संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे। आज तालुक्याच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चे आणि उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमचा चक्काजाम आहे। चक्काजाम उद्या होणार, चक्काजाम उद्या होणार। आज मोर्चे मराठवाड्यात असेल, राज्यात मराठवाड्यामध्ये 72 तालुक्यात आज मोर्चे आहे, उद्या 8 जिल्ह्यामध्ये चक्काजाम आहे। काय सरकारचा रिस्पॉन्स आहे का? सरकारला तर द्यावं लागेल, जनतेचं मत तर आम्ही बनवतोय ना, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करतोय आम्ही। ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो। सरकारला या दावाखाली यावं लागेल। आता जवळपास 60-62 हजार हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे, ते नुकसान भरपाई दिली पाहिजे। या सगळ्या गोष्टी सरकारला करावं लागेल। खत मिळत नाहीये, बेभाव मिळतंय, ब्लॅकमध्ये मिळतंय, त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल। बियाण्याच्या दुकानात काल गेलाय, तिथे सुद्धा शेतकऱ्यांना बियाणे भेटत नाही, जबरदस्ती केली जाते। नाही भेटत ना, माझ्या खिशात पावती आहे, या पावतीमध्ये त्यांनी ही पावती त्यांनी अशी दिलेली आहे की याच्यात भाव आता समजा युरियाचा आहे, हा युरिया 300 रुपये दिले, 265 रुपये याच्यामध्ये 10 गोण्या घेतल्या, म्हणजे ज्याला 2,600 रुपये लागणार होते त्याला 3,000 लागले, त्याला लिंकिंगने दुसरं घ्यावं लागू लागलेलं। आणि मला वाटतं याच्यात कोणी लक्ष द्यायला तयार नाही, कृषी विभाग झोपलेला आहे पूर्ण। आपण बघितलं या ठिकाणी की सरकारला जाब विचारणारा विविध आश्वासनं असतील, सगळे आश्वासनाचं काय झालं आणि सरकारने जर लक्ष नाही दिलं तर कमीत कमी आम्ही जनतेची जागृती तरी करू अशा पद्धतीचं या ठिकाणी, आणि सरकारला याकडे लक्ष द्यावंच लागेल असं सुद्धा अंबादास दानवे म्हटले। निश्चित सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।